निम्न पैनगंगा प्रकल्पाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तापत चालला आहे. निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती, राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि इतर संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी महात्मा फुले चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे बेकायदेशीरपणे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीक क्षेत्रातील नागरिकांची दिशाभूल कामे सुरू आहेत. ही त्वरित थांबविण्यात यावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. बेकायदेशीर वर्क ऑर्डर रद्द करावी. SIA रिपोर्ट व DPR तात्काळ रद्द करावा. यासह भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करावी. अशा विविध मागण्यांसाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. पालकमंत्री यांचा अनधिकृत असलेला टोल नाका बंद करण्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन इथे स्वीकारलं होतं. मागच्या 13 तारखेला आंदोलन आम्ही केलं होतं, पण पालकमंत्र्यांच्या कृपेमुळे आजही हा टोल अनधिकृत टोल आहे. हा इथे कोणत्याही परिस्थितीत एक टोपलं या रोडवर सिमेंट टाकलेला नाही, तरी हा टोल नाईलाजानं लोकांकडून वसूल करत आहे. टोल बंद झालेला नाही साहेब यांचा पाठबळ असल्यामुळे, कारण अनधिकृत आहे टोल हा वर्षभरा पहिल्यापासून लोकांना सर्व माहीत होता. जेव्हापासून उभारणी चालू होती तेव्हापासून पालकमंत्र्यांनी कोणतंही लक्ष दिलं नाही. आज 2 महिने झालेले आहे. जेव्हा आम्ही हे केलं त्याच्यानंतर पालकमंत्री साहेब म्हणते आम्ही कुठेतरी बंद करू. हा श्रेयवादाचा नाही, आमचा फक्त एवढंच मागणी आहे की लवकरात लवकर बंद व्हावा. पण शेवटी पालकमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने हा टोल चालू आहे आणि आजही जे काही दडपशाही आज इथे केली आहे पोलिसांनी, त्यांच्याच आदेशाने आम्हाला केली.